त्याच्याबद्दल असू शकत नाही. मात्र चर्चा सुरू असताना तुमचा एक जुना फोटो व्हायरल होतो किंवा सातत्याने ह्या चर्चा होतात, काय याच्या मागे कमाल आहे का नाही सांगा बरं, का म्हणजे का लोक असं म्हणजे तोंडावर पडायचं का करतात सारखं. तुम्हीच विचार करा की 2019च्या कोरोनाच्या काळातला मला वाटतं दत्ता बंडकरांचा तो फोटो होता, तर दत्ता बंडकरांनाच ते मॉर्फ केलंय. काय नेमकं कशासाठी करायला लागलेत माहित नाही, पण एक लक्षात घ्या, सर्वसामान्य जनतेला ओमराजे काय आहे, ओमराजे कुठून पुढे आला, ओमराजेनं काय संघर्ष केला आणि ओमराजे इथपर्यंत कसा आला याच्याबद्दल ज्ञान आहे. त्यामुळं ह्या अशा गोष्टीबद्दल मला वाटतं वारंवार तेच सांगायचं, रोज तेच बोलायचं. ह्याच्यापेक्षा आपण आपल्या आपल्या कामात त्या ठिकाणी आपली ऊर्जा खर्च करणं गरजेचं आहे. ते आम्ही खर्च करत राहू. ह्याच्यावर बोलण्यापेक्षा जर खरंच काही वस्तुस्थिती असती ही असती तर आपण त्याच्यावर बोलावं, पण काहीच नसताना जर कोण काहीही बातम्या द्यायला लागलं तर त्याला कुठं उत्तर देत बसायचं. दादा, अशा फोटोतून आणि व्हिडिओमधून तुमच्याबद्दल एक संभ्रम निर्माण होतोय, तर कायदेशीर कारवाई कसा निश्चितपणे ज्या ज्या ग्रहस्थानं दत्ता बंडकरांचा फोटोच तेवढा मॉर्फ करायचा आणि आमच्या सगळ्यांचे फोटो दाखवायचा हा प्रकार केलाय निंदनीय, निश्चित त्याच्याबद्दल कारवाई होईलच. त्याला कसं सोडायचं, हे असा संभ्रम जर कोण जाणीवपूर्वक पसरू पाहत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर आमच्या ह्याच्यात जी काही कायदेशीर प्रक्रिया अवलंबणं गरजेचं ते निश्चित आम्ही अवलंबू. दादा, पण तुम्हाला ऑफर वगैरे आली का? आता ही ऑफर कसली ऑफर आहे ती तर मला सांगा, तरी तुम्हालाच काय आली तर सांगा. सारखं ऑफरच विचारता कसली ऑफर आहे, पक्षात एक लक्षात घ्या. हो का, आता त्या गोष्टीवर चर्चा करत बसण्यापेक्षा आपण आपल्या आपल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे आणि आम्ही करतोय. त्याच्यावर फारसं भाष्य करणं मला आवश्यक विषय काय झाला माहिती का, लोकसभेमध्ये बोलताना आपण श्रीकांत शिंदेने त्यांचे 40 मिनिटे आपल्याला दिले म्हणजे 40 मिनिटं नाही, एक लक्षात घ्या. काय असतं, जेव्हा महाराष्ट्रातले कुठलेही प्रश्न आपण मांडत असतो तेव्हा पुढच्या वक्त्याचं नाव पुकारल्याच्या नंतर समजा त्या वक्त्याला वाटलं असेल की बाबा हा विषय त्या ठिकाणी सामान्य लोकांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे, त्याच्यात एवढं म्हणजे आपण प्रत्येकच वेळेस राजकारण करणं, प्रत्येकच वेळेस त्या भूमिकेतनं बघणं मला योग्य वाटत नाहीये. मग विषय हा आहे किंवा त्यांना वाटलं असेल किंवा हा विषय महत्वाचा आहे, हा लोकसभेच्या रेकॉर्डवर येणं गरजेचं आहे आणि मला वेळ कमी पडत होता त्यांनी दिलं. त्याच्यात मला वाटतं त्याच्यात आपण हा राजकीय विचार करणं योग्य वाटतं. हे फोटो बद्दलचं आता तुम्ही म्हणलात की जे व्हायरल होतं ते हो. काय नेमकी करणार आहेत, पुढची कायदेशीर प्रक्रिया कशी असणार आहे? ज्या ग्रहस्थानं हे केलंय त्याला ह्याच्या बाबतीतली जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला सामोरं जावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.